चला आता आपण भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करूयात. हा, आपली भूमी समजून घेतल्याने तिच्या विविधतेचं आणि सौंदर्याचं अधिक कौतुक करता येतं. हे काय आहे ठाऊक आहे तुम्हाला? हिमालय. उत्तर भारतातील हिमालय जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे ही. ते आपली संरक्षण करते आणि अनेक महत्त्वाच्या नद्यांचा उगम देखील इथून होतो. जसं गंगा आणि यमुना. हो, या नद्या लाखो लोकांसाठी पाण्याचा स्रोत बनलेत. आता हे बघा, हे आहे थर वाळवंट. राजस्थानमधील थर वाळवंट भारतातील एक गरम भाग. आणि महाराष्ट्राचं काय बाबा? अरे महाराष्ट्राचं काय, महाराष्ट्र विविधतेने नटलेलं आहे. बघ, हे आहे आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रात विविध प्रकारचे भूप्रदेश आहेत, म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगा ते कोकण किनारपट्टीपर्यंत. येथे गोदावरी आणि कृष्णासारख्या नद्या सुद्धा वाहतात. आणि मुंबई किनारपट्टीवर आहे, बरोबर? तुला माहिती नाहीये का, माझ्यासोबत मुंबईच्या समुद्रावर येतेस ना फिरायला. आपली मुंबई एक गजबजलेलं शहर आहे आणि महाराष्ट्राची आर्थिक राजधानी सुद्धा. महाराष्ट्राचा भूगोल केवळ सुंदरच नाही, तर तो शेती, व्यापार आणि पर्यटनासाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे आजी प्रत्येक भागात काहीतरी विशेष आहे, नाही का? बरोबर अमन. आपला भूगोल आपली संस्कृती आणि जीवनशैली घडवतो. आणि तो आपल्याला नैसर्गिक साधनांचा, या सगळ्या संसाधनांचा आदर आणि संरक्षण करायला शिकवतो. अगदी बरोबर बोललीस आई. आता सक्रिय नागरिकत्व आणि नागरी जबाबदाऱ्या याबद्दल जाणून घेऊयात. हा, चला तर मग मुलांनो, आता आपण सक्रिय नागरिक होण्याबद्दल आणि आपल्यावर असलेल्या नागरी जबाबदाऱ्यांबद्दल चर्चा करूयात. हो ना? हो. पण बाबा, सक्रिय नागरिक म्हणजे काय? याचा अर्थ आपल्या समाजासाठी उपयुक्त असलेल्या कृतींमध्ये स्वतःहून भाग घेणं. म्हणजे जसं की मतदान करणं किंवा आपल्या परिसराची स्वच्छता राखणं आणि इतरांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक होणं. आणि कचऱ्याचे व्यवस्थापन ह्याचाच एक भाग आहे का? अगदी बरोबर. योग्य कचरा व्यवस्थापन हा आपलं पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी एक सोपा पण प्रभावी मार्ग आहे. आपण एक काम करूयात, तुम्हाला कचऱ्याचं वर्गीकरण कसं करतात ते शिकूयात. चालेल? 2 मिनिट द्या, मी कचऱ्यासाठी लागणाऱ्या वस्तू घेऊन येतो. हे बघा, हा डब्बा आहे वेट वेस्टचा म्हणजे ओल्या कचऱ्याचा, आणि हा आहे ड्राय वेस्टचा म्हणजे सुक्या कचऱ्याचा. दादा, तो ट्रे घेऊन या. आता जो ट्रे येईल त्या ट्रेमध्ये आपण कचरा कोणत्या कोणत्या प्रकारचा आहे ते ठेवलंय. ओके, आता तुम्ही मला सांगायचंय की हा कचरा ओल्या कचऱ्यात मोडतो की सुक्या कचऱ्यात मोडतो. मला सांगा, हे आहे केळ्याचं साल. आता हे कशात मोडतं, ओल्या कचऱ्यात की सुक्या कचऱ्यात? ओल्या कचऱ्याच्या डब्यात. हा, अगदी बरोबर. आता हे आपण ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकणार, म्हणजेच वेट वेस्ट मध्ये. ओके. ओके. आता ओल्या कचऱ्यात अन्नाची उरलेली तुकडी आणि बागेतील कचरा सुद्धा टाकला जातो. आता आपण दुसरं उदाहरण पाहूयात. ह्या आहेत प्लास्टिकच्या बॉटल्स. म्हणजे आता ह्या कोणत्या कचऱ्यात टाकल्या जाव्यात? सुक्या कचऱ्याच्या डब्यात. अगदी बरोबर अमन. म्हणजेच ड्राय वेस्ट मध्ये, सुक्या कचऱ्याच्या डब्यात. सुक्या कचऱ्यात कागद, प्लास्टिक आणि धातू येतात जे पुनर्वापरासाठी योग्य असतात. अजून एक उदाहरण बघूयात. या आहेत बॅटरीज, ज्याच्यामुळे मशीन्स चालतात, म्हणजे घड्याळ चालतं, आपले कार्स चालतात. बरोबर. आता हे कोणत्या कचऱ्यात येतं? धोकादायक कचऱ्याच्या डब्यात. अगदी बरोबर, खूप हुशार आहेस तू. आता धोकादायक कचऱ्यात बॅटऱ्या आणि जुन्या औषधांसारख्या वस्तू येतात, ज्यासाठी विशेष प्रकारे टाकून देण्याची गरज असते. मला काय वाटतं माहितीये बाळांनो, कचरा जर व्यवस्थित वेगळा करून आपण पर्यावरणाचं रक्षण केलं ना, तर ते प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी चांगलं आहे.
एक उत्तम आरोग्य संपन्न भविष्य सुनिश्चित करेल ते. हो आजी, मी क्लासमध्ये सगळ्यांना कचरा वेगळा ठेवण्याची आठवण करेन. शाब्बास अमन. सक्रिय नागरिक होणं म्हणजेच मोठं झाल्यावर मतदान करणं आणि नागरी सुविधा जबाबदारीने वापरणं हे सुद्धा आहे. जसे पाणी वाया न घालवणे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे. वा, सगळं कळतंय हा तुला. लहान प्रयत्न म्हणजे मोठे बदल घडवून आणू शकतात. लक्षात ठेवा मुलांना, आपल्या कृती इतरांना प्रेरित करू शकतात. एकत्रितपणे आपण आपला परिसर अधिक चांगला बनवू शकतो आणि ही जबाबदारी प्रत्येकानं ओळखायची आहे. बरोबर बोलते साई. चला आता आपण भारताच्या जागतिक जनजागृतीतील भूमिकेबद्दल आणि जगभरातील भारतीय समुदायाने देशाचा कसा गौरव वाढवला याबद्दल बोलूयात. हा आहे आपल्या जगाचा नकाशा. भारताच्या संस्कृती, तंत्रज्ञान आणि शांततेसाठीच्या योगदानामुळे जगभरात आपल्याला सन्मान मिळाला आहे. बाबा, डायस्पोरा म्हणजे काय? डायस्पोरा म्हणजे भारतातून परदेशात जाऊन राहणारे आणि तिथेच काम करणारी लोक. ते जिथे जातात ना तिथे आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपली मूल्य घेऊन जातात. हे बघा, हे आहेत पिचाई, गुगलचे CEO, आणि हे आहेत सत्या नडेला, मायक्रोसॉफ्टचे CEO. हे भारतीय वंशाचे नेते आहेत जे जागतिक तंत्रज्ञानाला आकार देत आहेत. हे तर खूप भारी आहे बाबा. होय, भारतीयांनी कला, साहित्य आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीतही मोठं योगदान दिलंय. आता बघायचंय कोण आहे? हा, हे कोण आहे सांग बाळा? प्रियंका चोप्रा. हा, प्रियंका चोप्राने भारतीय चित्रपटांना जागतिक पातळीवर पोहोचवलं आणि आपला समृद्ध वारसा सगळ्यांसमोर आणला. म्हणजे ते भारताचे प्रतिनिधी आहे का? हो, अगदी बरोबर बोललीस. ते जागतिक व्यासपीठावर भारतीय संस्कृतीचे सामर्थ्य आणि सौंदर्य दाखवतात. बिलकुल अगदी बरोबर आहे वैभव. आणि आपल्या देशात, भारतात राहूनही आपण जगभर मदत करतो. जसं आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये इतर देशांना लसी पाठवून जागतिक संकटातून मदत केली आपण. हो आजी, भारत म्हणजे जगाच्या वेगवेगळ्या भागांना जोडणारा एक पूल आहे. बरोबर अमन. आपल्या कृती एकता आणि सलोख्याची मूल्ये प्रतिबिंबित करतात आणि इतरांना प्रेरणा देखील देतात. म्हणूनच प्रगतीला स्वीकारतानाही आपल्या परंपरांशी जोडलेलं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर बोललीस आई. आता विविधतेत एकता या महत्वाच्या तत्वावर चर्चा करूया आणि या प्रवासाचा समारोप करूया. चालेल? चला. तर मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारताला नेहमी विविधतेतील एकतेची भूमी म्हटलं जातं. असं का? कोणी सांगू शकाल? नाही? चला तर मग हे का ते समजून घेऊया. हे बघा, आपल्या भारतातील प्रत्येक राज्याचं स्वतःची वेगळी भाषा आहे, वेगळी परंपरा आहे आणि वेगळे सण सुद्धा आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रात म्हणजे आपल्या घरात सुद्धा गणपती बाप्पा येतो की नाही, त्यालाच गणेश चतुर्थी असं म्हणतात आणि ते मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. आणि पंजाब कशासाठी प्रसिद्ध आहे? पंजाब भांगडा आणि लोहरीसाठी प्रसिद्ध आहे. अगदी बरोबर अमन. प्रत्येक प्रदेश आपल्या राष्ट्रीय ओळखीमध्ये काहीतरी खास भर घालतो. आता हे बघा, हे काय आहे ओळखू शकाल? केरळमध्ये ओणम हा सण साजरा केला जातो, जो पिकाचा उत्सव आहे आणि तिथे एक प्रसिद्ध नृत्य आहे, ते म्हणजे कथकली. आणि पश्चिम बंगालमध्ये ते दुर्गा पूजा साजरी करतात, हो ना? हो, हे तुला ठाऊकच आहे रे. म्हणजे आपल्या भिन्नता असूनही आपली देशाबद्दलची प्रेम भावना आपल्याला एकत्र आणते. नुसती एकत्र ठेवत नाही हा. आपली ही विविधता ही आपली ताकद आहे, म्हणजे असं म्हटलं पाहिजे. म्हणून एकत्र ती आपल्याला एकमेकांच्या परंपरांचा आदर करायला शिकवते. एकत्र राहणं म्हणजे सगळे सारखे होत नाही, तर भिन्नता असूनही एकत्र काम करणं आहे, हो ना आजी? अगदी बरोबर.
हेच भारताला खरोखर खास बनवतं. मला अशा विविधतेने भरलेल्या देशाचा भाग असल्याचा अभिमान वाटतो. लक्षात ठेवा मुलांना, विविधतेतली एकता फक्त एकमेकांचे सण साजरे करण्या इतपत मर्यादित नाहीये. ती आव्हानांच्या काळात एकत्र उभं राहण्याबद्दल आणि एकमेकांना वाढवण्यात मदत करण्याबद्दल आहे, हे कळलं पाहिजे. ती बरोबर बोललीस आई. आणि हो मुलांनो, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, आपण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या समाजात सलोखा आणि आदर वाढवायचा. आजचा प्रवास आपल्याला शिकवतो की जरी आपली संस्कृती वेगळी असली तरी आपल्या हृदयाचे ठोके एक समान आहेत. चला, या एकतेला जपून एक उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्याचा भारत घडवूया.